नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघतोय न्यूजडंका. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलाय, अशा प्रकारचे ढोल काँग्रेसचे प्रवक्ते 2 दिवसापूर्वी बडवत होते. हे प्रकरण काय ते समजून घेण्याची गरज आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेमध्ये असं म्हणण्यात आलं की राहुल गांधी जी मालमत्ता दाखवतायत ती त्यांची खरी मालमत्ता नाहीये. उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा त्यांच्याकडे अनेक पटीने मालमत्ता आहे आणि या प्रकरणी तपास झाला पाहिजे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या समोर या याचिकेवर सुनावणी सुरू होती आणि त्यात कदाचित न्यायालयाला प्रथमदर्शनी तथ्य दिसलं असेल, म्हणून न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला आदेश दिले की या प्रकरणी तुम्ही तपास करा. राहुल गांधी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी असं म्हटलं की अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने माझी बाजू ऐकून न घेता हे आदेश दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं जे म्हणणं आहे ते मान्य केलं आणि या प्रकरणी एक अंतरिम आदेश दिला. हा अंतरिम आदेश म्हणजे राहुल गांधी यांना मिळालेला खूप मोठा दिलासा आहे, असा प्रचार आता काँग्रेसची टोळी करते. म्हणजे एका बाजूला अशी एक जनहित याचिका ज्याच्यामध्ये म्हटलंय की राहुल गांधी यांच्याकडे प्रचंड मालमत्ता आहे आणि ही मालमत्ता गांधी परिवाराने या देशाची 6 दशकं जी लूट केली त्या लुटीतून निर्माण झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रवक्त्यांचा हा दावा की राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला आहे. तर यातलं तथ्य काय हे या व्हिडिओमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विघ्नेश शिशिर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे. आणि या याचिकेचं गांभीर्य लक्षात घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने याची संपूर्ण सुनावणी इन कॅमेरा घेण्याचे आदेश दिलेले आहेत. या संदर्भात जे काही कागदपत्र आणि पुरावे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या समोर सादर करण्यात आले ते आता सीलबंद लखोट्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. या जनहित याचिकेमध्ये विघ्नेश शिशिर यांनी अशी मागणी केलेली आहे की राहुल गांधी यांच्याकडे उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अनेक पटीने मालमत्ता आहे आणि या प्रकरणी सीबीआय किंवा ईडीच्या माध्यमातून तपास झाला पाहिजे. राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता हे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने असं काही म्हटलेलं नाहीये की याचिकेमध्ये विघ्नेश शिशिर यांनी जे दावे केलेले आहेत ते चुकीचे आहेत, ते खोटे आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलेलं नाहीये की या प्रकरणी आम्ही राहुल गांधी यांना पूर्णपणे क्लीन चिट देत आहोत. तरी सुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते असा प्रचार करतायत की सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी झाली आणि त्या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला आदेश दिला की या प्रकरणाचा तुम्ही तपास सुरू करा. आणि याच आदेशाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला कपिल सिब्बल यांनी. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठाच्या समोर 17 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी झाली आणि राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल असं म्हणाले की अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली ती कायद्याला धरून झालेली नाहीये. हे राजकीय उद्देशाने झालेलं बिछंट आहे. राहुल गांधी यांना नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार आपली बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे होती, परंतु ही संधी न देता न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला या प्रकरणी तपासाचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणी जी कागदपत्र आहेत आणि जे पुरावे आहेत ते सीलबंद होते. संपूर्ण सुनावणी इन कॅमेरा झाली तरी सुद्धा या सुनावणीच्या दरम्यान बरीच माहिती प्रसार माध्यमांकडे उघड कशी झाली, असा सवाल कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित केला. ॲडिशनल सॉलिसिटर जनरल SV राजू यांनी सीबीआय आणि ईडीच्या वतीने युक्तिवाद केला. ते असं म्हणाले की जनहित याचिकेमध्ये ज्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, जे दावे करण्यात आलेले आहेत त्यांची सत्यता तपासून पाहण्याचं काम फक्त आम्ही करत होतो. आम्ही गुन्हा दाखल केलेला नाही आणि त्याच्यामुळे राहुल गांधी यांची बाजू ऐकणं या प्रकरणामध्ये आम्हाला आवश्यक वाटलं नाही. याचिकाकर्ते विघ्नेश शिशिर यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडताना न्यायालयामध्ये असं म्हटलंय की राहुल गांधी यांच्या मालमत्तेचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणी सुनावणी करताना जे काही म्हटलं ते महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की सीबीआय किंवा ईडीला कोणतेही आदेश देण्यापूर्वी या प्रकरणी राहुल गांधी यांची बाजू ऐकून घेणं आवश्यक होतं. ते जर तुम्ही केलं असतं तर ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून होतं, परंतु तुम्ही तसं केलं नाहीत. काँग्रेसने सुद्धा नेमका हाच युक्तिवाद केला होता की सीबीआयला आदेश देण्यापूर्वी राहुल गांधी यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे होती आणि तोच मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी उचलून धरला आणि त्यांनी सीबीआय आणि ईडीला हे प्रश्न सुद्धा विचारले. जर तुमच्याकडे आधीपासून माहिती होती तर तुम्ही या प्रकरणाची सुमोटो दखल घेऊन, म्हणजे स्वतःहून दखल घेऊन कारवाई का सुरू केली नाही, तपास का केला नाहीत. 17 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. तपास यंत्रणा, याचिकाकर्ते आणि राहुल गांधी यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 2 महत्त्वाचे आदेश दिले. पहिला आदेश म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये राहुल गांधी यांच्या मालमत्ता प्रकरणी सुनावणी सुरू आहे, त्यांनी पुढील सुनावणीला स्थगिती दिलेली आहे.
आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना जे आदेश दिले होते की या प्रकरणी अहवाल सादर करा, तसे कोणत्याही प्रकारचे अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सादर करायचे नाहीत, असे आदेश सुद्धा सरन्यायाधीशांनी दिलेले आहेत. सरन्यायाधीशांनी जे काही म्हटलं ते जर व्यवस्थित ऐकलं तर ही गोष्ट स्पष्ट होऊ शकेल की सरन्यायाधीश जे काही म्हणालेले आहेत ते न्यायालयीन प्रक्रियेबद्दल म्हणालेले आहेत. म्हणजे विघ्नेश शिशिर यांनी याचिकेमध्ये काही मुद्दे मांडले होते, त्या मुद्द्यांच्या संदर्भात सरन्यायाधीशांनी कोणत्याही प्रकारे टिप्पणी केलेली नाहीये. ते फक्त नैसर्गिक न्यायाच्या तत्वाबद्दल बोलत होते. म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने तपासाचे आदेश देण्यापूर्वी सीबीआय आणि ईडीला हे आदेश देण्यात आलेले आहेत, तर त्यांनी कोणत्याही प्रकारे तपास करण्यापूर्वी, चौकशी करण्यापूर्वी राहुल गांधी यांची बाजू तुम्ही ऐकून घेतली पाहिजे होती. एवढंच फक्त सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आणि ते योग्य सुद्धा आहे. आणि हे जे म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने की सीबीआय आणि ईडीने कोणत्याही प्रकारे त्यांचे अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या समोर सादर करायचे नाहीत, ते नैसर्गिक न्यायाचं तत्व जर तुम्ही पूर्ण केलं, म्हणजे राहुल गांधी यांची बाजू ऐकून घेतलीत, त्याच्यानंतर शक्य आहे, त्याच्यानंतर सीबीआय आणि ईडीने तपास करावा असा सरन्यायाधीशांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचा अर्थ असण्याची शक्यता आहे. परंतु काँग्रेसवाल्यांनी याचा भलताच अर्थ लावला आणि राहुल गांधी यांना दिलासा मिळालाय असे ढोल पिटायला सुरुवात केली. राहुल गांधी यांच्याकडे असलेल्या अफाट मालमत्तेचं प्रकरण एका जनहित याचिकेच्या माध्यमातून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या समोर आलं. पहिल्या दिवसापासून अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं, या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी सुरू केली आणि या संदर्भात जे काही पुरावे, कागदपत्र न्यायालयाच्या समोर आली, ती सगळी कागदपत्र एका लखोट्यामध्ये सीलबंद करण्यात आली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला जे तपासाचे आदेश दिलेले आहेत ते काही तथ्य समोर आल्यानंतरच दिले असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय इतक्या महत्वाच्या व्यक्तीच्या विरोधात अशा प्रकारचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेच नसते. विघ्नेश शिशिर यांनी जे काही मांडलंय ते कागदपत्रांच्या माध्यमातून मांडलेलं आहे. ते माध्यमांच्या समोर या संदर्भात काही बोलत नाहीयेत, परंतु त्यांनी एक्सवर काही पोस्ट केलेले आहेत. त्या पोस्ट जर नीट वाचल्या, त्या पोस्टमध्ये कुठेही राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख नाहीये. केलाच असेल तर तो वेगळ्या नावाने आहे, म्हणजे रॉल विंची वगैरे वगैरे अशा प्रकारे नावाने त्यांनी उल्लेख केलेला आहे. काही पोस्टमध्ये तर अजिबात उल्लेख नाहीये, परंतु त्यांनी बोट दाखवण्याचं काम केलेलं आहे. त्या पोस्ट जर तुम्ही वाचल्यात तर तुमच्या लक्षात येईल की या संपूर्ण प्रकरणामध्ये किती गांभीर्य आहे आणि या प्रकरणाची खोली किती जबरदस्त आहे. अशाच एका पोस्टबद्दल तुम्हाला सांगतो, ज्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव नाहीये किंवा कोणाचाही संदर्भ नाहीये. संदर्भ आहे, एक कडी आहे, परंतु ती जर तुमच्या लक्षात आली तर जी व्यक्ती असा दावा करते की माझं वार्षिक उत्पन्न 1 कोटी आहे, त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न फक्त भाड्यापोटी 2,000 कोटी रुपये आहे. ही मालमत्ता विखुरली आहे व्हिएतनाममध्ये, थायलंडमध्ये, दक्षिण कोरियामध्ये, उझबेकिस्तानमध्ये, अमेरिका, इटली आणि लंडनमध्ये. प्रचंड मालमत्ता आहे. मालमत्तेचा जो आकडा विघ्नेश शिशिर यांच्या पोस्टमध्ये दिसतो तो $1 ट्रिलियन मध्ये दिसतो. $1 ट्रिलियन मालमत्ता एखाद्या देशाकडे असू शकते. जगाच्या पटीवर अनेक असे देश आहेत ज्यांच्याकडे एवढी मालमत्ता सुद्धा नाहीये. आणि इतकी प्रचंड मालमत्ता जी एखाद्या देशाकडे असू शकते किंवा जगातले जे अत्यंत मोठे उद्योजक आहेत त्यांच्याकडे असू शकते, अशी मालमत्ता भारतामध्ये एका राजकीय नेत्याकडे आहेत, असा अंगुली निर्देश विघ्नेश शिशिर करतायत. आता विघ्नेश शिशिर त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काय म्हणतात याला महत्व नाहीये आणि ते जे काही म्हणतात ते 100% खरं आहे असं मानण्याचं काही कारण नाहीये. विघ्नेश शिशिर यांनी न्यायालयाच्या समोर कोणते पुरावे मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किती दम आहे याच्यावर या सगळ्या प्रकरणाची दारोमदार आहे. अफाट मालमत्ता प्रकरणी न्यायालयामध्ये अशी अनेक प्रकरणं आजवर सादर झालेली आहेत. महाराष्ट्राचा संदर्भ जर तुम्ही घेतलात तर उद्धव ठाकरे यांच्या बेहिशोबी मालमत्तेबद्दल मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेला केराची टोपली दाखवली. राहुल गांधी यांच्या याचिकेच्या संदर्भात याचीच पुनरावृत्ती होणार नाही याचा भरोसा कोणी देऊ शकत नाही. कारण भारतामध्ये असं जरी म्हटलं जातं की न्याय सगळ्यांना सारखा आहे, तरी तो सगळ्यांना सारखा आहे असं दिसत मात्र नाहीये. अलीकडेच एका अपघात प्रकरणी अपघात करणाऱ्या युवकाला न्यायालयाने निबंध लिहिण्याची शिक्षा दिली आणि नंतर त्याची मुक्तता केली. म्हणजे न्यायालयाची ही जी उदारता आहे ती काही विशिष्ट लोकांपुरती दिसते, बाकी सर्वसामान्य लोकांना मात्र गजाआड जावं लागतं, वर्षोनवर्ष तुरुंगामध्ये खितपत पडावं लागतं. राहुल गांधी मालमत्ता प्रकरणी भविष्याच्या उदरामध्ये काय दडलंय हे कोणालाही ठाऊक नाहीये. उद्या काही होऊ शकतं. राहुल गांधी यांना क्लीन चिट मिळू शकते किंवा याचिकाकर्ते विघ्नेश शिशिर यांना दंड ठोठावला जाऊ शकतो. कदाचित त्यांना साधी कैद सुद्धा होऊ शकते. याच्यापूर्वी अनेक जनहित याचिकाकर्त्यांच्या बाबत न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत, परंतु या क्षणापर्यंत जे काही घडलं आहे ते पाहिलं तर एक गोष्ट ठामपणे सांगता येईल की राहुल गांधी यांना या प्रकरणामध्ये खूप मोठा दिलासा वगैरे काही मिळालेला नाहीये आणि जे लोक असे म्हणतायत ते निव्वळ खोटारडेपणा करतायत. राहुल गांधी यांना न्यायालयाने त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिलेले आहेत. राहुल गांधी यांच्या संदर्भात न्यायालयाने नैसर्गिक न्यायाचं तत्व मान्य केलेलं आहे. राहुल गांधी त्यांची बाजू मांडतील आणि ते जे काय म्हणतील ते याच्या पुढे रेकॉर्डवर येणार आहे.
जगाच्या पाठीवरचा कोणताही चोर कधीही मान्य करत नाही की चोरी मी केलेली आहे. तपास यंत्रणांना चोरांची आणि गुन्हेगारांची मानसिकता व्यवस्थित ठाऊक असते. त्यामुळे ते चोराला विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. ते आधी मालाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात की माल कुठे आहे. माल कुठे आहे हे जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा चोरी कोणी केलेली आहे हे सुद्धा स्पष्ट होतं. या उलट ज्या माणसाने चोरी केलेली नसते, जो निर्दोष असतो, ज्याचे हात स्वच्छ असतात, ज्याच्याकडे माल असण्याची दूरपर्यंत शक्यता नसते, अशी व्यक्ती तपासाला किंवा तपास यंत्रणांना कधीही घाबरत नाही. ती निधड्या छातीने तपास यंत्रणांना सामोरी जात असते आणि प्रश्नांची जी काही उत्तरं समोरून विचारली जातात त्याची उत्तरं देत असते. लक्षात घ्या, काँग्रेसचे प्रवक्ते ज्याला दिलासा म्हणतायत, राहुल गांधींना खूप मोठा दिलासा मिळाला, ती काही क्लीन चिट नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने फक्त तपास यंत्रणांना रोखलेलं आहे, तपास यंत्रणांचे हात बांधलेले आहेत की तुम्ही तपास करायचा नाही, कोणत्याही प्रकारे अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या समोर ठेवायचा नाही. परंतु हे जे काय आहे ते राहुल गांधी यांची बाजू ऐकेपर्यंत होणार आहे. त्याच्यानंतर तपास सुद्धा होणार आणि तपास यंत्रणांना पूर्ण स्वातंत्र्य सुद्धा दिलं जाणार. राहुल गांधी यांना खूप मोठा दिलासा असं म्हणण्याची सोय काँग्रेसच्या प्रवक्त्यांना तेव्हाच आहे जेव्हा सीबीआय आणि ईडीच्या तपासामध्ये उघड होईल की राहुल गांधी यांची जगाच्या पाठीवर कुठेही मालमत्ता नाहीये. त्यांचं जेवढं उत्पन्न आहे तेवढ्याच मालमत्ता त्यांच्याकडे आहेत. तुर्तास इथेच थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.